एक सुंदर शब्द आहे जोहरी. म्हणजे हिऱ्याची पारख ज्याला असते त्याला आपण जोहरी म्हणतो. पण खरा जोहरी कोण? जो हरि को भजे वो जोहरी है. हर पत्थर में एक मूरत छिपी है, जो उसे देख सके वो जोहरी है. ही खरी त्याची व्याख्या आहे. खरा जोहरी कोण? खरा उत्तम शिल्पकार कोण? उत्तम शिल्पकाराला जर विचारलं ना, ह्या दगडामधनं एवढं सुंदर शिल्प कसं घडवलं सर, तर तो उत्तर एकच देतो, अहो माझ्या डोळ्याला तो आकार दिसतच होता, शिल्प दगडात आधीच होतं, फक्त अनावश्यक भाग मी छन्नी हातोड्याने तोडला, शिल्प मूर्ती आत होतीच. तुम्हाला नाही पण मला दिसत होती. म्हणजे नेमकं तो काय करतोय, तर त्या शिल्पामधलं, त्या दगडामधलं जे खूप महत्वाचं आहे ते त्याच्या डोळ्यांना मनानं पहिल्यांदा धारण केलेलं आहे आणि मग अनावश्यक भाग तो छेदून टाकतोय. तसंच तुमचं माझं प्रत्येकाचं आयुष्य आहे. तसाच आपला पिंड आहे ज्याच्यामध्ये साक्षात परमेश्वर वास करतो. गरज आहे ती फक्त अनावश्यक भाग छेदून टाकायची. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, शिल्पकार एक आहे, दगड अनेक आहेत. प्रत्येक दगडामधनं त्या शिल्पकाराला उत्तम शिल्प घडवायचं आहे, जे युनिक असणार आहे, एकासारखं दुसरं नसणार आहे. हा काही कारखाना नाही आहे. एक साचा बनवला, साच्यामधनं ठकाटक ठकाटक ठकाटक, चलो अभी स्वामी का जयंती आ गया है, स्वामी की मूर्ति की बहुत डिमांड है, चलो 500 अक्कलकोट स्वामी की मूर्ति निकालो बाहर. ऐसा तो नहीं होता है भगवान के दरबार में. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवम पया, जातो जातो नवाचारा, नवावाणी मुखे मुखे. या श्रीहरीनं बनवलेली मडकी एकासारखी दुसरी नाही आहेत. तुमचा माझा थंबप्रिंट कधीच मॅच होत नाही. दोन जुळ्या भावंडांचा थंबप्रिंट मॅच होत नाही. त्यामुळे शिल्पकाराला हे भान ठेवावं लागतं, मूर्ती घडवताना प्रत्येक दगडाचा जो ठिसूळपणा आहे किंवा कणखरपणा आहे त्याप्रमाणे त्याला छिन्नी हातोड्याचा वापर करावा लागतो. दगड ठिसूळ असेल तर त्याची छिन्नी पण नाजूक असणार आहे, हातोड्याचा ठोका पण अलगद असणार आहे. कारण जर का एकदा दगड भंगला, दोन तुकडे झाले, तर त्याच्यामधनं शिल्प नाही घडत. शाळेमधल्या गुरुला हीच काळजी घ्यायची असते. 50 विद्यार्थी असतात त्याच्या वर्गामध्ये, 92% 100%पासून 35% मुलं असतात. शिक्षक एकच असतो, शिकवायचं पण एकच असतं, पण तिथे सगळीकडे एकच नियम सगळ्या विद्यार्थ्यांना नाही लागू करता येत ना. एखाद्या विद्यार्थ्याला जर छडीने मारलं आणि तो शाळा सोडून निघून गेला, तर त्याने गुरु ह्या गोष्टीची भीती बाळगली, तर काही कारणामुळे शिक्षण सोडून गेला, तर खरा जो गुरु असतो त्याचं हृदय तुटतं. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे वेगळ्या नजरेनं शाळेतला टीचर जसा पाहतो, तसंच परमेश्वर नावाची जी गुरुमाऊली आहे ती ह्याच पद्धतीनं आपल्यासारख्या दगडांकडे पाहत असते. प्रत्येकासाठी छिन्नी हातोडा वेगळा असतो. एकच छिन्नी एकच हातोड्याने सगळ्यांना नाही घडवता येत. प्रत्येक दगडामध्ये राम आहे, पण त्याचं सुंदर शिल्प होण्यासाठी अनावश्यक भाग छेदला तर अवश्य गेलाच पाहिजे, त्याशिवाय त्यातून शिल्प नाही घडणार. आपलं जीवन प्रत्येकाचं असंच सुंदर शिल्प आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये असाच परमेश्वर दडलेला आहे, पण छिन्नी हातोड्याचे घाव तर पडायलाच पाहिजे, त्याशिवाय शिल्प घडणार नाही. आणि हे छिन्नी हातोड्याचे घाव पडणं म्हणजे आपल्या आयुष्यात येणारे दुःखाचे प्रसंग आहेत. पक्क लक्षात ठेवा.